छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामू यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मोठा वाद उभा राहिला होता। त्यानंतर त्यांना जे ते ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी दिली, त्यानंतर सुद्धा ठाकरे शिवसेनेवर मोठी टीका झाली। राज्यभर रशीद मामू यांचा विषय गाजला आणि आज जे ते रशीद मामूंनी जे ते विजयाकडे वाटचाल केली। थोड्याच वेळात तुम्हाला जे ते पत्र मिळणार आहे, काय पहिली प्रतिक्रिया? अगोदर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मी यांचा धन्यवाद करतो की त्यांना माझ्यावर विश्वास ठेवला आणि इतका माझा विरोध प्रचार झाला, कोणी प्रूफ दिला नाही तरी आपण निवडून आले। ज्या वाडामध्ये मी उभा होता प्रभाग 4 मध्ये ब मध्ये, तिकडे जे तर 40,000 मतदान होते, त्याच्यामध्ये 32,000 हिंदू आणि SC समाजाचे किरीचे समाज लोक होते। आमचे फक्त 7,000 लोक होते, 7,000। त्याच्यापेक्षा जे ते MMB माझा पाळायला आली होती, पाळण्यासाठी ते बी सुपारी घेतली होती आणि घडीवाल शिंदे घेतली होती। परंतु मला लोकांनी आशीर्वाद दिला, सगळे समाजाने मत दिला मला, मी त्यांचं बी अभिनंदन करतो। आणि तसंच देता माझा मुलगा, माझे दोन नातू, माझा भाचे, हे सगळे रिलेटिव्ह यांनी जे मदत केलं आणि अल्लाह का मैं शुक्रिया अदा करता हूँ की त्याच्यामध्ये मी निवडून आलेला आहे। तुमच्या पक्षप्रवेशानंतर, तुमच्या उमेदवारीनंतर थेट उद्धव ठाकरेंना घेण्यात आलं, उबाटा मामू जे आहे ते विरोधकाकडून बोलण्यात आलं, आता काय प्रतिक्रिया आहे? मी हे सांगतो की ते खोटा म्हणला आणि त्यांना प्रूफ दिला नाही। चांगले माणसाबद्दल विचारला, अगर मी असा होता मग जनता मला निवडून न देतील। कशा की तिकडे हिंदू आणि दलित समाज, तेच समाज जास्त होता, हिंदू समाज, त्याने मला निवडून दिलेला। तर बघा की अगर मी असा होता तर मग त्याला मत देणार नाही होते आणि चांगले लोक पडले परंतु मला निवडून दिले। आणि अंबादास दानवेचं मी अभिनंदन करतो, लोखंडेचा करतो अभिनंदन, ज्याने मला सपोर्ट केलेला आहे, त्यासाठी धन्यवाद। खैरेचं अभिनंदन, आभार करणार आहेत का? नाही, खैरेचा कसा अभिनंदन, त्याने तर पाठी पाडविली, त्यांच्याबद्दल तर मला 500 मते कम झाले। मग त्याने जे सांगायचं होतं तर अब्दुल साहेबाला घरी जाऊन सांगायचे होते, मला बोलून सांगायचं होतं, दानवे साहेबाला बोलून। जनतामध्ये कशाला उगाच त्याने बदनामी केली? ते प्रूफ दिला का त्यांनी? हे आहे ते आहे। तुम्ही काय ते गोट्या खेळत होते का? मजा मी करत होता तर मस्जिदमध्ये पत्रे मारले का? मस्जिदमध्ये केस झाला का? मस्जिदमध्ये इमामाला धरले का? नमाज धरले कोणा झाला? पूर्व आहे का यांच्याकडे? काही नाही, उगाच म्हणले मग स्वतः त्यांनी का? मग राग येणार नाही का मग? आणि मग ते यांच्यामुळे फार नुकसान झाला पार्टीचा, त्यांच्यामुळे। महाराष्ट्रामध्ये काय याने सांगितलं आणि त्याने घेतला। आणि त्यापेक्षा ते हे बी आला होता नाटू, त्यांनी माझा विरोध सांगितला। आपल्या भारतामध्ये 3 गोष्ट फार जास्त आहे। जुता कोणाचा जुता घ्या, बाटाचा चांगला, 3 कोणता घ्या, टाटा, आणि आदमीमध्ये नाटा। हे फार बदमाश लोक औरंगाबाद इंडियाचे मग ते गोष्ट म्हणलं, त्याला काही माहिती आहे का आमचा? आणि ते घेऊन जात, अरे प्रूफ तर दाखवा ना तुम्ही। स्वतः बदनामी केली आणि पार्टीची बदनामी उद्या। आणि मी धन्यवाद देतो उद्या साहेब, त्यांनी जे शांत राहिले, असे लोकांचं तोंडाला लागायचे नाही। ज्या पद्धतीने तुम्ही आता खैरेंवर आरोप करताय, त्याच्यामुळे 500 मतदान कमी झाले। मी आरोप करत नाही, जे चांगलं ते सांगतो। अगर त्यांना म्हणायचं होतं, कोणामध्ये म्हणायचे होते? पार्टीमध्ये म्हणायचे होते, तो रोडावर कशाला म्हणले त्यांनी? आणि त्याच्यामुळे झाला का नाही? मग माझा पुरे तर 500,000 ते तर नाही झाले त्यांच्यामुळे, मग कशाला निवडून आलो मी? तुम्हीच सांगा ना। मग जे आला बरोबर आलेला आहे। आपण जर बघितलं तर मामू, तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील ते सुद्धा बोलले होते, उपमुख्यमंत्री सुद्धा बोलले होते आणि भाजपचे अनेक नेते बोलले होते तुमच्या विरोधात। ते गोष्टी कधीच करत होते 45 वर्षानंतरची। यांचं होटाचं दूध सुकला होता का? किती होतं त्यावेळेला? त्यांनी माहिती घेतली का? परंतु धन्यवाद सांगतो, मला महाराष्ट्रामध्ये फेमस केला त्यांनी। जिसके होटो पे का दूध नहीं सिकाव मेरे बारे में बोला है, तर चांगला नाही वाटत त्यांचा। त्यांची वय काय होती त्यावेळेला? आणि ज्या वेळेला मी महापौर झालो 97 मध्ये, ठाकरे साहेबांच्या घरी जाऊन भेटलो। खैरे मिनिस्टर होता, त्यांनी मला घरी ठेवलं, तर कधी कशाला नाही सांगितलं? मी 50 वर्षापासून गणेश महासंघमध्ये आहे, मला सत्कार झाला, त्यावेळेला नाही सांगितलं कोणी? त्यावेळेला सांगितलं, आत्ता कसा काय तुम्ही खोटं सांगितलं माझा विरोध? आणि माझी वय इतकी, आणि मी सिनियर सिटीजन आहे। माझा अपमान नाही केला, सिनियर सिटीजन अपमान केला, चाहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी असो, सिनियर सिटीजन अपमान केला। आणि तुम्ही मसालाची विचारा, मसाला पाहिजे म्हणून ते विचारा नको, जे खरोखर आहे ते विचारायचं साहेब। मग सांगा, नितेश राणेंनी सुद्धा या ठिकाणी प्रचार सभा घेतली, त्यांनी सुद्धा, नितेश राणे त्यांनी सुद्धा तुमच्यावर थेट आरोप केले, 1988 दंगलीत तुम्ही होते असा आरोप केला। ज्या आरोप केला त्यावेळेला पैदा झाला होता का? त्याला काय माहिती काय ते राहता कुठे, आला कुठे? ते मी सांगितलं ना, आपल्या देशामध्ये काय 3 चीज मोठी आहे, जूते में टाटा, लोहे में टाटा, आदमी में नाटा, बस झालं। त्याचं काय, तिची अक्कलीच लहान आहे माझ्यापेक्षा, आणि मी सिनियर सिटीजन आहे। त्यांचे वडील ते माझी वडील दादा आहे, त्याला आपल्या कोणा जिनियर त्याला काय माहिती आहे? ते बस चालू आहे त्याचं। आणि काही लोक एजंट बनलेले पार्टीचे,
मुख्यमंत्रीचे ते एजंट ते याचे खुश होणार का? आपल्या इथे बी आमच्याकडे बी एजंट आहे, त्यांना पाय. आता खैरे साहेबांनी जे सांगितलं होता ते कोण्यामध्ये सांगायचे, त्यांना ठाकरे साहेबांनी दिले नाही, खासदार बनला, आमदार बनला, आता पिंची चालू आहे त्यांना, पिंची सगळं आहे त्यांना, मग कशाला सांगतो ते नुकसान झालं त्याचं. खैरे जे ते सातत्यानं दानवेवर आरोप करतात की तिकीट वाटपांना मला विचारलं नाही, असं सुद्धा म्हणतात खैरे. आता ते त्यांची गोष्ट कशाला नाही विचारला, आता लोकांना जाऊन विचारा की ते काय म्हणतात त्याच्याबद्दल, आता ते चालत. बरं, तुम्ही जे ते शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर 2 घटना तुमच्यासोबत घडल्यात. पहिला पक्षप्रवेश केल्यानंतर तुम्ही खैरेंचे जे ते आशीर्वाद घेत होते, त्यांच्या जवळ जात होते, मात्र त्यांना तुम्हाला जे बाजूला केलंय. मी आशीर्वाद घ्यायला नाही होता, ती मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. गणेश महासंघमध्ये मी त्याचा अगोदरचा आहे. मी काय मी भेटायला की भाई आता पार्टीमध्ये आला, मला काय मिळतं ते तसा करणार म्हणून. आणि त्याचे वडील माझे होते, बरोबर मित्र होते, वय थोडी जास्त होती त्यांच्यामध्ये संबंध. ते आई काँग्रेसचे होते त्यावेळेला, मी आई काँग्रेसमध्ये नव्हतो त्यावेळेला. मी मराठा आंदोलनाचा साथी आहे. आणि ज्या वेळेला मी गोपीनाथ मुंडे, महाजन साहेब हे सगळेच बरोबर सगळ्यांच्या बरोबर आहे मी. त्यावेळेला काही कोणाला वाटलं नाही, आत्तापर्यंत शहरामध्ये कोणी वाटलं नाही सगळे कामामध्ये. आणि मला जे तर 2011 मध्ये जातीय सुलोकामध्ये माझा रिकमेंड झाला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केली कमिशनरने की यांना द्या म्हणून, चांगले माणूस आहे. मग 86चा दंगा झाला, त्याचं सांगता 88मध्ये दंगा झाला, मग काय झाला त्याचं मी काम केलेलं आहे. त्यावेळेला मला कशा आठ नाही टाकला, गुंडा असता तर 86मध्ये 88मध्ये काय नाही. असा जो अफवा. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंची सभा झाली त्या दिवशी सुद्धा तुम्हाला स्टेजवर प्रवेश दिला गेला नाही. हां, त्या दिवशी असा होता की त्याने नगरसेवक वेगळा बांधला होता, मला नाही माहिती होता. मी वरत गेला तर दानवे साहेब, मामू प्लीज म्हणे तुमचा स्टेट तिकडे, तुम्हाला एकटाला इथे बसविला तर लोकांना राग येणार. खैरे साहेबाला भेटणारच का नाही भेटणार तुम्ही? कोणाला? खैरे साहेब आता ते कशाला सांगायचं बात, ते कशाला गोष्ट. पक्षाचे नेते आहेत तुमच्या कोण? खैरे साहेब. माझे नेते जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि इथे मी दानवे साहेबाला मानतात. बस झालं, सगळ्यांना मानलं पाहिजे जे का. आता ते आले ते आता आराम करायला पाहिजे, ते झालं नाही आराम करणार ना बघू का नाही चाडा नाही कधी. अगर अच्छा चलता तो अकेले में बोलते. इथले जे भाजप हे बघा, तुम्हाला बी तुमच्या वडील रोडावर थप्पड मारला, काय मानला, तुम राग नाही येणार? कोण्यामध्ये काय सांगितलं चालणार? इतकी दाखल पाहिजे ना आपल्याला. जाऊन दे. भाजपाचे नेते होते, अतुल सावे असतील, केनेकर असतील, यांनी सुद्धा तुमच्यावर टीका केली होती. केनेकर काय? कोण? मिनिस्टरचे ते, मुख्यमंत्रीचे ते एजंट आहे. त्याला काय सांगू मग मी, सगळ्यांना माहिती आहे. ते सावे साहेब तर जास्त बोलले नाही, कशात त्यांचे पिताजी माझे मित्र होते. आणि हे दुसरा नाव आपला केनेकर, त्यांचे सुसर माझे मित्र. आणि ते तुमचं सांगितलं, पाठीमागे आले तर काय म्हणले, आणि जेव्हा अजबनगरमध्ये ते उभे होते तर माझे पैर पडले. मी त्यांचं काम केलं की याला मत द्या म्हणून सांगितलं. त्यावेळेला मी चांगला नाही होता. अरे बघ कमाल झालाय. तर ते त्यांना खुश करायचं, कोणाला मिनिस्टर खुश करायला, पार्टी त्यांना पाहिजे, मला काय नाही पाहिजे. आणि अगोदर मी मशाल निवडून, पहिलं इलेक्शन माझा 88मध्ये मी मशाल निवडून आलो, आता मला मशाल निवडून आलो आम्ही. धन्य. आणि सगळ्या महाराष्ट्राला धन्यवाद, सगळ्यांनी प्रेम केलं. आणि आपल्या हे शहरामध्ये सगळे लोक माझा फोटो घेतात आहे. सगळे हिंदू मुस्लिम झाली, कोणी मला शिवीगाडी केलं नाही, कोणी माझी बोलत नाही. आणि माझा सगळे फोटो घेतात. शेवटचा प्रश्न विचारतोय, तुम्ही असं म्हणलं होतं की उद्धव ठाकरेंकडे जे आहे ते रामाचं हिंदुत्व आहे आणि तेच हिंदुत्व तुम्हाला सुद्धा आवडतंय. बरोबर आहे ना. रामजी जेव्हा होते त्यावेळेला मुसलमान नव्हता, भिल्ली होती, आदिवासी, त्यांचे बेल खाल्ले. अगर मुसलमान होते तर त्यांना बी ते मानत होते, ख्रिश्चनला बी मानत होते तेव्हा. तर त्यासाठी त्याने आपल्या वडीलला विचारला, आपली बायकोला विचारला, 14 वर्ष वनवासला गेले आणि ते तिकडून आले, सगळं झालं ना ते ना. तर त्यासाठी ते खरोखर आहे ना, ते हिंदू त्यांचा काय ऐकला का काय रामाजी काय म्हणले, काय चांगले माणूस होते ते चांगले भगवान होते ते. तर त्यासाठी त्यांना मानलं पाहिजे ना. तर आणि दुसरी गोष्ट कशा नाही मानतात, ते 14 वनवासला गेले होते. जेव्हा आले तर लोक मला, तुम्ही कशा बदले साहेब, आम्ही नारी ना पुरुष, तुमचा राज येणार, आता तुम्ही जाऊन दे. आला कोण आहे त्याच्यामध्ये माहिती नाही. आपण बघतोय ठाकरे शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे विजयी उमेदवार रशीद मामू आपल्यासोबत होते. ज्या पद्धतीने चंद्रकांत खैरे यांनी जोरदार विरोध केला होता, टीका केली होती, आता रशीद मामूने सुद्धा चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.